जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्वी युद्धाला जाऊन राजा अजून एक राणी घेऊन यायचा. तरी पहिली राणी सहन करायची. आता आम्रखंडऐवजी श्रीखंड घेऊन आलो तरी बोंबाबोंब. सायन्स कितीही पुढे जाऊ द्या, एका रोगावर मात्र कधीच इलाज नाही सापडणार. ते म्हणजे कसं तरी होतंय. आज गावाहून आलो एसटीने. खाली उतरल्यावर गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर उभा राहिलो. एखादा ओळखीचा कोणी दिसतोय का, लिफ्ट मिळते का, गाडीची वाट बघत होतो. गावात कसं कळलं कुणास ठाऊक, एका मागं एक स्कॉर्पिओ, बोलेरो, पजेरो, ऑडी, 2-3 बुलट हजर झाल्या मला न्यायला. नंतर कळालं ग्रामपंचायत निवडणूक. बॉसनं जोक सांगितल्यावर संपूर्ण टीम हसायला लागली. फक्त एक मुलगा हसला नाही. बॉसने विचारलं, तुला माझा जोक समजला नाही का रे? मुलगा, सर माझी दुसऱ्या कंपनीत निवड झाली आहे. गप्पू, मम्मी ॲडमिशन फॉर्ममध्ये माझी ओळख सांगणारं चिन्ह कोणतं लिहू? मम्मी, हातात मोबाईल असं दाखव. मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं? तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते. डॉक्टर, तुम्हाला कुठं दुखतंय? पेशंट, फी कमी करणार असाल तर सांगतो, नाही तर तुम्ही शोधा. राजेश साहेब, माझ्या बायकोला 5-6 दिवसांसाठी माझ्यासोबत फिरायला जायची इच्छा आहे. बॉस, मग मी काय करू? राजेश साहेब, सुट्टी पाहिजे होती. बॉस, सुट्टी मिळणार नाही. राजेश, थँक्यू साहेब. मला माहीत होतं संकटाच्या काळात तुम्हीच माझ्या मदतीला धावणार. गरिबीनं त्रासलेला एक माणूस म्हणाला, अशा आयुष्यापेक्षा मेलेलं बरं. त्याचं हे वाक्य संपता तोच यमराज त्याच्या पुढ्यात हजर झाला आणि म्हणाला, चल मी तुला न्यायला आलोय. त्याचं हे वाक्य ऐकून गरीब माणूस म्हणाला, काय चालवलंय बाबा, मी गरीब माणूस जोकही करू शकत नाही का? डेअरिंग असावी तर सैराट पिक्चरमधल्या लंगड्यासारखी. आयटमच्या दुकानात जाऊन गुटखा मागतंय ते. सैराटला बघून एका मुलीनं चप्पल मंदिराबाहेर सोडली. तिला वाटलं कोणी गुलाबाची फुलं ठेवेल, पण काय सांगू, तिची चप्पलच चोरीला गेली बघा. रडत रडत घरी गेली ती. परशाचे मित्र आर्चीला पळवायला मदत करतात आणि आपले मित्र मदत करायचं सोडून तिच्यावर लाईन मारत बसतात. आर्ची परशाला का पटली माहितीये? कारण परशाला 12वीला 72% मार्क आणि आर्चीला 55%, म्हणून आर्ची परशाला पटते व त्याला पळवून नेते. म्हणून सांगतो, अभ्यास करा पोरी, आपोआप मागे लागतील. सैराटमधील लंगडा सपनाच्या प्रेमाला कधीच समजू शकला नाही. बिचारी महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना सुद्धा फक्त त्याच्यासाठी दुकानात गुटखा ठेवायची. सैराटमधील ती आर्ची ग्रामीण भागातील असून स्वतःहून आय लव्ह यू म्हणते. नाहीतर आपल्याकडं साधं हाय जरी केलं तरी रिप्लाय देत नाही. गांधीजी उगच म्हणत नव्हते, खेड्याकडे चला. तो परशा म्हणतोय, तुझ्यासारखं तंबाखू खाऊन मरण्यापेक्षा आर्चीवर प्रेम करून मरायला आवडेल मला. त्याला कोणी सांग रे, तंबाखूची मजा आहे ती आर्चीत पण नाही. अखिल भारतीय घे डबल म संघटना. हम गरीब हुए तो क्या हुआ, हम दिल से अमीर है अमीर, असे स्टेटस टाकणारे उतरला गाडीची चावी बंद करू गाडी चाल. गुलाम बनकर जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. नवाब बनकर जिओगे तो सलाम ठोकेगी ये दुनिया. असे स्टेटस ठेवणाऱ्यांना शेजाराचे बिस्किटचा पुडा आणायला पाठवतात. पोरी आल्या तर येऊ दे, गेल्या तर जाऊ दे. आपला तर एकच वसूल, आली तर वेलकम, नाही तर गर्दी कम. पण मित्रांसाठी कधी पण कुठे पण काही पण असं स्टेटस भाऊने टाकला तर समजून घ्या, बाहूला कुणीतरी कोलून दिले. मैं बंदूक और गिटार दोनों चलाना चाहता हूँ. तो आपको करना है कि आप कौन सी धुन सुनाना पसंद करेंगे. असे स्टेटस टाकणारे कुकरची शिट्टी वाजली तरी सुद्धा दचकतात. आई वडिलांचे संस्कार आडवे आले म्हणूनच, नाही तर तिला पळवून आणली असती. अशी स्टेटस ठेवणारी पोरं 20चं पेट्रोल टाकून गाडी ताणतात.
मुली कितीही सुंदर असल्या तरी चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात असं स्टेटस ठेवणारी पोरं सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात. भात 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 उजरा घ्या की ओ भात. छोरी तो ऐसी पटाऊगा जो बुलेट चलाती हो. ॲक्टिवा चलाने वाले पे तो दुनिया मरती है असं स्टेटस लिहिणाऱ्या सायकलवाली सुद्धा पटत नसते. सगळ्या स्माईलचा पप्पा. नवरा काय करते? बायको पोळ्या करते. नवरा बायको हे काय? नवरा लाट लाट. मुलगा, तू कॉलेजला जातोस का? मुलगा, रोज. मुलगी, किती छान आहेस, तू गुलाब दिलास? मुलगा, अगं ताई मी रोज जातो असं बोललो. मुलगी, काय पितोस? मुलगा, मुलगी, आता हे काय? मुलगा, बियर. मग मेल्या, मग हा सिम्बॉल काय जिरा सरबतचा आहे काय? एकदा चोर ॲडमिनचा मोबाईल हिसकावून पळत सुटला. ॲडमिन त्याच्या मागे पळू लागला. चोर चपळ असल्यामुळे त्या ॲडमिनला तो सापडत नव्हता. मध्येच ॲडमिन दमला आणि ओरडला, चार्जर न्यायला ये, मग तुला बघतो बघ. तिच्या प्रेमात ॲडमिन होता पूर्ण वेडा. तिच्या प्रेमात ॲडमिन होता पूर्ण वेडा. एक दिवस ती आली आणि म्हणाली, दादा मला मुलगा झाला, हा घे पेढा. ॲडमिन चपातीचा एक तुकडा स्वतः खात होता, दुसरा कोंबडीला भरवत होता. समोरून जाणार, हे काय करतोस भाऊ? ॲडमिन, चिकन बरोबर चपाती खातो.